म्हणजे मॅन्युअली वर्क करतात, नाहीतर मॅन्युअली कॅल्क्युलेशन करतात, जे खूप अवघड जाते आणि टाईम पण त्यात खूप म्हणजे वाया जातोय. म्हणूनच आहे ना, आपण जेव्हा सॉफ्टवेअर शिकतो त्यात आपला टाईम पण वाचतोय आणि आपले स्किल्स जे बाकीचे आहेत ते पण इम्प्रूव्ह होतंय. म्हणून खरंच खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली आहे आम्हाला आणि त्या ट्रेनिंगमधून पण सरांनी एवढं चांगलं एक्सप्लेन केलेत, की म्हणजे आम्हाला डाऊट नाही आहेत तेवढे. मग खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. आधी आम्हाला सॉफ्टवेअरबद्दल एवढं काही माहिती नव्हतं. कोणते सॉफ्टवेअर शिकायचे हे पण कळत नव्हतं. मग जास्तीत जास्त सॉफ्टवेअरमध्ये टॅब वगैरे AutoCAD आहेत. त्याच्यामध्ये प्लॅनिंग, एस्टिमेशन ह्याच्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकायला लागतात. 3D Max वगैरे. मग हे सगळं एका ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला भेटते Primaveरामध्ये. म्हणून मला वाटते की Primavera सॉफ्टवेअर चांगलं आहे आणि त्या सरांनी आम्हाला कन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर करून दिले आहेत. मग आम्हाला फ्युचरमध्ये वाटतंय की आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करीन. कितपत फायदा होऊ शकतो करिअरसाठी हे सॉफ्टवेअरचा तुमच्यासाठी? सर, जसं की आपण बघतो, आम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना आमचा मोठा हाच होता, की आम्ही डिग्री घेऊन बाहेर पडणार आहे. पण संत गजानन महाराजांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, की प्राइमवेरा P6 सारखं जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांनी इम्प्लिमेंट केले, वर्कशॉप घेतात आमचं. त्याच्यामुळं आम्हाला करिअरच्या दृष्टीने असा फायदा होणार आहे, की म्हणजे आम्ही इथं आलोय, डिग्री घेतली, गेलो असं नाही होणार, की बाबा आम्ही इंटर्नशिप पण केली आहे. एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये आम्ही म्हणजे आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, की त्या कंपनीमध्ये आम्ही जाऊ शकू भविष्यामध्ये. या करिअरच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. इंटोरंटो असोसिएटने जे कोलॅबरेशन केलेलं आहे कॉलेजमध्ये ते आमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. फक्त इंडियामध्येच नाही तर ह्याचे जॉब्स आम्हाला अब्रॉडमध्ये पण खूप मिळतात आणि ह्याचा जो स्कोप आहे हो खूपच जास्त आहे. कारण पूर्णपणे जे मॅनेजमेंट असतं प्रोजेक्टचं आपण एका रूममध्ये बसून मीन्स